नागपूरमध्ये आज रेशीम बागेमध्ये महायुतीच्या आमदारांचं संघाचं बौद्धिक होतंय। भाजपसह मित्र पक्षातील आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघ कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। ही पहिलीच वेळ असेल की एकनाथ शिंदे हे संघ कार्यालयामध्ये आलेले आहेत। अजित पवार संघ मुख्यालयामध्ये जाणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। अगदी काही वेळातच भाजपा आमदारांचं रेशीम बागेमध्ये संघाचं बौद्धिक होणार आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची भूमिका नेमकी काय असणार याकडे लक्ष लागलेलं होतं। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघाच्या बौद्धिकसाठी संघ कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, एकनाथ शिंदे बहुधा पहिल्यांदाच संघ कार्यालयामध्ये बौद्धिकसाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार येणार का, काय चर्चा सुरू आहे? नक्कीच अजित पवार येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन ते या ठिकाणी घेत आहेत। त्यानंतर गोळवळकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन ते घेणार आणि संघाच्या बौद्धिकामध्ये सहभागी होणार आहेत। एकनाथ शिंदे यापूर्वी सुद्धा या ठिकाणी रेशीमबाग कार्यालयात येऊन गेलेले आहे। आता 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा लाडक्या बहिणींचा कार्यक्रम शेजारच्या मैदानात झाला त्यावेळेसही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी येऊन आद्य सरसंघचालक हेडगेवार यांचं दर्शन घेऊन गेले आणि आजही ते या ठिकाणी आलेले आहेत। पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आतापर्यंत अजितदादा गटाचा एकही आमदार या रेशीमबाग कार्यालयात पोहोचलेला नाही। हे निमंत्रण भाजपसहित मित्र पक्षांच्या आमदारांनाही होतं। शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे मुख्य नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सगळे भाजपचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी संघाच्या रेशीमबाग कार्यालयात येणार आहे। ज्या विचारानं संघाचा विचार हा हिंदुत्वाचा विचार आहे आणि एक है तो सेफ हैचा नारा या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चालला, त्यामुळे हे विचार संघाने दिलेल्या विचाराचं हे सरकार आहे असं म्हटलं जातं। आणि हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे, कारण की मातृशाखा भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि त्या विचारावर हे सरकार चालतं, त्या विचाराची सुरुवात जिथनं होते त्या रेशीमबाग कार्यालयात हे सगळे आमदार या ठिकाणी, मंत्री या ठिकाणी आलेले आहेत दर्शन घेत। आणि थोड्याच वेळात जे विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे हे बौद्धिक या ठिकाणी घेणार आहेत। भाजपच्या महायुतीच्या आमदारांना, मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो उदय सामंतजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, प्रताप सरनाईक सुद्धा या ठिकाणी आले, सगळे प्रमुख नेते या ठिकाणी आलेले आहेत, नीलम गोरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात संघाचं हे बौद्धिक या ठिकाणी सुरू होणार, मार्गदर्शन केलं जाणार सगळ्या आमदारांना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढचे 5 वर्ष कसं काम केलं जाईल यासाठी, कारण की या संपूर्ण विजयामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला त्यानंतर संघ मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत ऍक्टिव्ह झाला होता। संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्येक विधानसभा 288 मतदारसंघात संघाच्या स्वयंसेवकांनी सक्रियतेने काम केलेलं आहे। त्यामुळे महायुतीच्या या विजयामध्ये संघ स्वयंसेवकांचा, संघाचाही वाटा आहे आणि त्यामुळेच संघाचे विचार लोकांपर्यंत जावे, संघाच्या विचारानं या सरकारने काम करावं ही माफक अपेक्षा संघाची आहे आणि त्यामुळेच संघाचं हे बौद्धिक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान जेव्हा आमदार या ठिकाणी अधिवेशनासाठी येत असतात तेव्हा या ठिकाणी संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये बौद्धिकाचं आयोजन केलं जातं। दरवर्षी फक्त भाजपच्या आमदारांना निमंत्रण राहायचं, परंतु यावेळेस महायुतीच्या अजितदादा गटाचे एक आमदार जे आहेत राजू कारमोरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पहिले आमदार अजितदादा गटाचे राजू कारमोरे या ठिकाणी आलेले आहेत, परंतु अजितदादा गटाचे इतर आमदार मात्र अद्यापही या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे की अजितदादा या ठिकाणी येणार का, कारण की गेल्या वेळेसही त्यांनी या ठिकाणी येणं टाळलं होतं। प्रखर हिंदुत्वाचा विचार देणारं हे स्थळ आहे आणि या ठिकाणी अजितदादा येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। समीर कुनावार जे भाजपचे हिंगणघाट विधानसभेचे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य, दुसरं महत्त्वाचं म्हणजे गिरीश महाजन सुद्धा आलेले आहेत। सुधीर मुनगंटीवार येणार आहेत की नाही, कधी येणार, हाही एक मोठा प्रश्न आहे। आपण